जय महाराष्ट्र. मी पत्रकार सचिन सुभाष जितेंद्र. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा सप्ताह प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान दिनांक 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2024. वैभवशाली महाराष्ट्र पुन्हा बनवण्यासाठी, प्रगतिशील महाराष्ट्र पुन्हा घडवण्यासाठी सामील व्हा. आपल्यासोबत आहेत उपजिल्हा प्रमुख उबाटा जनार्दन म्हात्रे साहेब. ओके. तालुका प्रमुख आहेत, शहर प्रमुख आहेत. शाखा प्रमुख प्रमेश परेरा नगर, मंगेश चव्हाण साहेब, भोगले साहेब, किरण म्हात्रे साहेब, उमेश नाईक, विनोद म्हात्रे. हां शाखा प्रमुख जुचंद्र, उपशाखा प्रमुख जुचंद्र, चंद्रपडा शाखा प्रमुख निलेश म्हात्रे, दीपक केणी. पुढे ना भवन, पुढे पुढे, अरे पुढे या. महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा. समस्त शिवसैनिकांचं दैवत श्रीमान हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा. धर्मवीर आनंद दिघे साहेबांना मानाचा मुद्रा. पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री सन्मान्य उद्धवजी ठाकरे, सन्मान्य आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना शाखा उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा सप्ताह प्राथमिक सदस्य नोंदणी कार्यक्रम या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. हा भगवा सप्ताह कार्यक्रमासाठी उपस्थित सन्मान्य जनार्दनजी म्हात्रे, उपजिल्हा प्रमुख पालघर, सन्मान्य आर्यजी पाटील, तालुका प्रमुख वसई, सन्मान्य किरण म्हात्रे, शहर प्रमुख, सन्मान्य सुरेश भोगले साहेब, उपशहर प्रमुख सन्मान्य मंगेशजी चव्हाण, शाखा प्रमुख परेरा नगर, सन्मान्य महादेव पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच उपस्थित सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, समस्त महिला. आज शिवसेनेचा भगवा सप्ताह चालू आहे. आपल्याला माहिती असेल की आपल्या पक्षप्रमुखांनी आपल्याला सांगितलेलं आहे की या भगव्या सप्ताहामध्ये आपल्याला समाजासाठी विविध उपक्रम या ठिकाणी राबवायचे आहेत. प्राथमिक सदस्य नोंदणी, प्रथमतः प्राथमिक सदस्य हे अभियान आपल्याला राबवायचं आहे. त्यानिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी आपल्याला प्राथमिक सदस्याचे फॉर्म्स त्या ठिकाणी आलेले आहेत. प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी ते फॉर्म्स घ्यायचे आहेत. जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण शिवसेनेचे प्राथमिक सदस्य नोंदवायचे आहेत आणि ते फॉर्म भरल्यानंतर आपण जवळच्या शाखेमध्ये ते द्यायचे. यानंतर मी सन्मान्य श्री मंगेश चव्हाण
पर्यानगर शाखा प्रमुख यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवप्रभूनं वंदन. हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेबांना मानाचा मुद्रा. आपल्या शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी साहेब यांना अभिवादन करतोय. तसेच युवासेना प्रमुख आदित्य साहेब यांना अभिवादन करतो. या ठाणे जिल्ह्याचे, आता पालघर जिल्हा आपला झाला, असे आमचे आनंदिके साहेब, तसेच आपल्या जुचंद्र गावचे धर्माजी पाटील साहेब आणि तुम्हा आम्हा सगळ्यांच्या मागे एकदम असं कणखर नेतृत्व जे आपल्यातून 1 वर्षापूर्वी निघून गेलेलं आहे, असे आमचे आदरणीय प्रेरणास्थान आमचे कांदेल साहेब, मंचावर उपस्थित मान्यवर आणि सर्व शिवसैनिक पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सैनिक. आज हा भगवा सप्ताह आज 4 ते 11 हा आपल्या पक्षप्रमुखांनी सांगितलेला आहे की आपण जास्तीत जास्त कसे आपले सदस्य नोंदणी होईल. कारण आज आपण पाहत आहोत की आपल्या काही गद्दारांनी आपल्या पक्षाची काय म्हणजे व्यथा करून ठेवलेली आहे. पण तरी देखील आज आपल्या आता जे इलेक्शन झालंय आपल्या लोकसभेचं, त्यामध्ये या गद्दारांना खरोखरच उद्धव साहेबांनी दाखवून दिलंय की शिवसेना म्हणजे काय आहे. आणि त्यांचा आदर्श जो बाळासाहेबांनी आपल्याला 80% समाजकारण आणि 20% राजकारण त्या माध्यमातून आपण सगळे काम करत असतो. तर खरोखरच आता मी सांगेन, मी एक शाखा प्रमुख म्हणून आमच्या शिवसेना शाखा पर्यानगरमध्ये आज 15 ते 20 दिवस ही मतदार नोंदणी आमचे जे पदाधिकारी आहेत, मग त्या महिला असू देत, गटप्रमुख असू देत, उपशाखा प्रमुख आहेत, उपविभाग प्रमुख आहेत, विभाग प्रमुख आहेत, यांचं खरोखरच आपल्या पूर्वपट्टीमध्ये एकदम चांगल्या प्रकारे काम चालू आहे. आता सदस्य मोहिमेला सुद्धा जास्तीत जास्त सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत नाही म्हटलं तरी आमच्याकडे कमसे कम 150 पर्यंत फॉर्म आम्ही आता भरलेले आहेत अर्ज. तसेच पूर्वपट्टीमध्ये सगळ्यांनी काम करायचं आहे आणि एक चांगली ताकद आता येणाऱ्या विधानसभेसाठी आपण सगळ्यांनी कामं करायचे. कोण करत नाही म्हणून आपण गप्प बसायचं नाही आहे, पण खरोखरच आपल्या पूर्वपट्टीचं आज नाव आहे आणि खरोखरच काम चांगल्या प्रकारे आहे. असे जिल्हा प्रमुख आणि अन्य आपले जे ज्येष्ठ वरती बसलेले आहेत ते आपल्याकडे खरोखरच आपल्या तालुक्याचं नाव आज काढत आहेत. कारण या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये जिल्हा प्रमुख असू देत, तालुका प्रमुख असू देत आणि सगळी टीम आपली चांगल्या प्रकारे आपण काम केलेलं आहोत. कुठे यश आलंय, कुठे अपयश आलंय आणि हे अपयश जरी असलं तरी आपण समोरच्या पार्टीला खरोखरच चारी मुंड्या चित्त केलेलं आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे आणि त्यापेक्षा 4 पटीने त्या विधानसभेसाठी काम करायचं आहे. तसेच माझी एक विनंती आहे की वाकीपाडा, चंद्रपाडा ही पूर्वपट्टी म्हणजे कशी, त्या साईडला जर काय आतमध्ये गाव आहे ते असू देत, परंतु वाकीपाडा, चंद्रपाडा इथे एक परमनंट असे छोटे फलक प्रत्येक शाखा प्रमुख आमच्या आहेत. एक जर फलक आपण घेतला, एक समजा 3x4 किंवा 4x6 जागेप्रमाणे, आणि तो फलक निघाला नाही पाहिजे. उद्या जरी इलेक्शन आलं तरी पण आपण त्याला पॅक करून ठेवलं, परत आपल्या आचारसंहिता संपली की आपण परत तो दिसलं पाहिजे. बघा काय माहितीये, दिसायला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी भगवा दिसतो आपला, तशी शिवसेना प्रत्येक ठिकाणी आहे अशी दिसली पाहिजे. सगळ्यांनी चांगलं काम करूया आणि खरोखर आपल्या या वसई विधानसभेवर आपण भगवा फडकवूया, भगवा फडकेल अशी मी आज सगळ्यांसमोर आई चंदिकेसमोर प्रार्थना करतो, ग्वाही देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. धन्यवाद मंगेश चव्हाण साहेब. यानंतर उपचार प्रमुख श्री सुरेश भोगले साहेब यांना विनंती करतो त्यांनी 2 शब्द संबोधित करावे. बोला बोलायचं बिंदास. काय समस्या आहे, नाही कोणाला काय सूचना मांडायची असतील, बोला भाषण बोला, सूचना आणि कोणाला काय बोलायचं असेल तर समोर तुम्ही या. महिला व्यासपीठावर महिलांना पण सांगतो.
आपले विचार मांडायचे असते ते घ्या. आपले विचार मांडायचे असतील तर कृपया आपण विचार मांडू शकता. आपल्याला काही सूचना करायची असतील तर आपण सूचना देखील करायच्या. करायचं काय असं हा? विचार आहे काय नाही चला पुढे जाऊ द्या तुलाच बोलायचं आहे. मला बोलायचं तुम्ही बोला मी तर बोलतो आपण हृदयनाथ भोई याने कृपया व्यासपीठावर यायचंय आणि आमच्या शिवसैनिकांना त्यांनी मार्गदर्शन करायचंय. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत शिवछत्रपती महाराजांना वंदन करून हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे मासाहेब मीनाटे ठाकरे आनंद दिघे साहेब धर्माजी पाटील साहेब आणि कार्यसम्राट आपले गेले त्यांची पोकली कोणी भरू शकत नाही असे आपले जगन्नाथ तांडे साहेब हे 1 वर्ष झाले निघून गेले. या सर्वांना मानवंदन करून उपस्थित मान्यवर उपस्थित जनार्दनजी म्हात्रे साहेब उपजिल्हा प्रमुख पालघर हरेल पाटील साहेब ग्रामीण तालुका प्रमुख वसई किरण म्हात्रे शहर प्रमुख नायगाव पूर्व मंगेश चव्हाण साहेब शाखा प्रमुख कार्यशील शाखा प्रमुख पर्यटनगर भोगले साहेब तसं पाटील साहेब आणि आमचे जुचंद्रचे कार्यशील शाखा प्रमुख मोहन पाटील आणि आमच्या चरणाताई शहर प्रमुख महिला संघटिका नायगाव पूर्व उपविभाग प्रमुख आणि विभाग प्रमुख शाखा प्रमुख गट प्रमुख महिला आघाडी जमलेला सर्वांना जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आज लोकसभेमध्ये पहिल्यांदा सर्वांचं मी आभार मानतो का लोकसभेमध्ये जीवाचं रान करून प्रत्येकाने जीवाचं रान करून आपल्याला वसई तालुक्यामध्ये 66,000 मतांचा लीड दिलेला आहे. जितेंद्र ठाकूर वसई विकासपेक्षा 16,000चा लीड शिवसेनेला आहे. फक्त हे भाजपने फुगलेला ना भाजपचा फुगलेला आहे ना फुगा तो फुगा या विधानसभेमध्ये फोडायचा आपल्याला. येणाऱ्या विधानसभेमध्ये खरोखरच निलेश म्हात्रे येत आहे चंद्रपाण्यामध्ये तुम्ही 1044 मतं मिळली काही असो निष्ठेपोटी ही मतं पडलेली आहे. तुम्ही गाफील राहू नका काय वाद तंटा कोणी असू दे तो आणू नका. जास्त विधानसभेला मतदान करा आणि येणाऱ्या विधानसभा महानगरपालिका शक्यतो तुम्हाला तो आता भगवा सप्ताह चालू आहे. भगवा सप्ताह म्हणजे उद्धव साहेबांनी आदेश दिलेला आहे सर्वांना गट प्रमुख शाखा प्रमुख काय नेत्यानेच त्या सर्वांना दिलेला आहे. तर घरोघरी जाऊन शिवसैनिक नोंदणी प्राथमिक शिवसैनिक नोंदणी करा. शक्यतो आपल्याला उपयोगी आहे त्याचा फोन नंबर घेऊन प्रत्येकाला आपल्याला कामी येणार आहे विधानसभेसाठी असं. आणि दुसरं म्हणजे महत्वाचं म्हणजे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान नोंदणी जास्त करा. आपल्या जुचंद्र गावाचे अभिमान वाटतो. मोहन पाटील यांनी 400 नवीन मतदान केलेलं आहे. मतदान नोंदणी करून माझ्याकडे दिलेलं आहे तर मी त्या कोणची चमचीगिरी करत नाही. तसंच म्हणजे चव्हाण साहेब यांनी 200च्या वर मतदान नोंदणी केलेली नवीन तरी सुद्धा आता वेळ गेलेला आहे. कोणी फक्त माझ्याकडे तुम्ही आधार कार्ड आणि फोटो आणि मोबाईल नंबर घेऊन या. त्यांचं येणाऱ्या विधानसभेमध्ये नाव आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही गाफील राहू नका. प्रत्येकाने जी मेहनत केली लोकसभेला त्याच्या डबल करा. तुम्ही उमेदवार आहे समजून प्रत्येकाने निश्चितकाने मैदानात उतरा. बाळासाहेबांना कोणता शिवसैनिक आवडतो तो माहिती आहे का नेता मंडळीने घरात शक्ती घालून असलेला शिवसैनिक मर्दासारखा घरोघरी दारोदारी फिरणारा शिवसैनिक आवडतो त्याचा तुम्ही बोध घ्यावा प्रत्येक नेत्याने आणि प्रत्येक शिवसैनिकांनी. आता जाता शेवटला एकच सांगतो आज जुचंद्र गावात आरोग्य शिबिर झालेलं आहे.
आरोग्य शिबिर झालेले आहेत, दाखले शिबिर झालेले आहेत. हे भरगच्च कडभवी भाऊराव पाटील या शाळेमध्ये भरगच्च कार्यक्रम झालेला, गुणवंत आणि ज्येष्ठांचा सत्कार मोठा झालेला आहे. आणि जुचंद्र गावामध्ये खरोखरच हा जुचंद्र गाव गेल्या कित्येक वर्ष 25 वर्षे हितेंद्र ठाकूर वसईमध्ये दहशत निर्माण करत होते. तसेच शिवसेनेची दहशत फक्त जुचंद्र गावातच होती, दुसऱ्या कुठे नाही. जुचंद्र चंद्रपाडा आणि प्रत्येक दहशत तुम्ही निर्माण करा, काम करा घरोघरी. भगवा सप्ताह म्हणजे काय? मतदान नोंदणी करा, तुम्ही शिवसैनिक नोंदणी करा, आरोग्य शिबिर घ्या, कोणी साफसफाई करा. प्रत्येकाने मनापासून काम करा. येणाऱ्या विधानसभेत 100% शिवसेनेचा उमेदवार निवडून येणार याची तुम्हाला 100% खात्री देतो. आणि मी एक शेवटला जाताना एक नेते मंडळी बसले त्यांना मी विनंती करतो तर प्रत्येक कार्यक्रम आम्ही घेतो आणि प्रत्येक कार्यक्रमाला तुम्ही सहकार्य केलं पाहिजे. किती वेळा तुमच्या पाये पडायचं? कार्यक्रमाला प्रत्येकाचा सहयोग असल्याशिवाय काही कार्यक्रम होत नाही. एकाच्या एका खांद्यावर ओझं देऊन तो वाकला आणि आम्ही वाकू, पण एक दिवस तुम्हाला खांद्यावर घेऊन उपटल्याशिवाय राजकारणामधून पाय तुमचं तोडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. तुम्हाला एक इशारा देतो, येणारे पूर्वपट्टीमध्ये शाखापरून गरीब आहे, किंवापरून गरीब आहे, त्यांना सहकार्य करा आणि तुम्ही करोडपती आणा. करोडपती पूर्वपट्टी वाढवायची खरं मनापासून तुम्ही निश्चय घेतला. आजपासून या पूर्वपट्टीमध्ये गेल्या वेळी 6,000 मतदान मिळालं होतं, पण यावेळी 612 कसं होतील ते प्रत्येक शिवसैनिक नेत्यांनी बघावे. शेवट जाता सर्व शिवसैनिकांचं आणि नेते मंडळी चुकलं असेल तर शिवसैनिक माफी मागतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर मी सुरेश भोगले साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी संबोधित करावं. सर्वांना जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा छत्रपती हा वंदन करतो. हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा, तसेच आनंद दिघे साहेबांना मानाचा मुद्रा, धर्माजी पाटील साहेबांना मानाचा मुद्रा. ते आमचे कार्यसम्राट, आमचे जुचंद्र गावचे कार्यसम्राट जगन्नाथ भातेचा डांगरे साहेब आमचे आदरणीय होते, त्यांना मानाचा मुद्रा. तसेच रंगमंचावर उपस्थित आमचे मंचावर उपस्थित उपजिल्हा प्रमुख श्री जनार्दन म्हात्रे साहेब, तालुका प्रमुख श्री हरिहर पाटील साहेब, आमचे शहर प्रमुख श्री किरण म्हात्रे साहेब, आमचे शाखा प्रमुख मंगेशजी चव्हाण साहेब, आमचे महादेव पाटील साहेब, श्री चंद्राताई म्हात्रे, यांना हे सर्वांचा मी आदर करतो. आज आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जो आदेश दिलेला आहे आपल्याला की भगवा सप्ताह 11 तारीखपर्यंत आहे. भगवा सप्ताहामध्ये आपल्याला संपूर्ण वसई भगवामय करून टाकायची आहे, की जेवढे शक्य तेवढी जास्तीत जास्त आपल्याला सदस्य नोंदणी वाढवायची आहे, तसेच मतदार वाढवायचे आहेत. प्रत्येकाला फॉर्म दिलेले आहेत. तसं आतापर्यंत आपण लोकसभेला जीव तोड काम केलंय, दिवसरात्र सर्वांनीच काम केलेलं आहे, दिवसरात्र काम केलेलं आहे. आम्ही वयाचाही विचार केला नाही, काय नाही. 4-4, 10-10 माळे चढून वरती गेलेलो आहे आणि लोकांना पॉम्पलेट वाटलेले आहे. तसं प्रत्येकाने काम केलेलं आहे. पण या विधानसभेला मी तुमच्याकडनं एवढी अपेक्षा करतोय, गोपाळ शहर प्रमुख म्हणून मी तर मैदानात उतरलेलोच आहे. मी 65 वर्षाचा शेलार मामा आहे, मैदानात दोन्ही हातात तलवार घेऊन उतरलेलो आहे. जे मला काय शक्य होईल पक्षासाठी करायचं तेवढं मी करणार आणि पक्षाला मोठं करायचं काम मी करणार आहे. माझ्याबरोबर आमची सर्व टीम आहे, आमचे उपशहर प्रमुख आहेत, आमचे पाटील साहेब आहेत, किरण म्हात्रे साहेब आहेत आणि सर्व मंगेशजी चव्हाण साहेब आहेत. सर्व आपण एकत्र काम करूया. येत्या विधानसभेला किती काही असलं तरी आपल्याला भगवा झेंडा फडकवायचा आहे. कारण बाळासाहेबांची आपली शिकवण सर्वांना माहीत आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण. पण आताची परिस्थिती अशी आहे की 80% समाजकारण करण्यापेक्षा आता आपल्याला 100% समाजकारण करायची वेळ आलेली आहे.
कारण या जो पैशाचा बाजार मांडला गेल्या निवडणुकीला, जो भारतीय जनता पार्टीने पैशाचा बाजार मांडलाय, आमच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून काम केलेलं आहे. त्या कामाला आमच्या त्या लोकांनी पैशाने आम्हाला तोडलंय. आमचे काही मतदार आमचे विकत घेतले आहेत. त्यांची जागा दाखवायची वेळ या येत्या ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. म्हणून सर्वांनी कसोशीने मेहनत करा. शाखा प्रमुख, उपशहर प्रमुख, संघटक, महिला आघाडी, जे कोणी असतील, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, सर्वांना मी विनंती करतो की आता माघार नाही. जर पक्ष मोठा झाला तर आपण मोठे होणार. बघा, पक्ष मोठा झाला, पक्ष वाढला तर आपण मोठे होणार. आपल्याला वसई विधानसभेमध्ये आपला शिवसेनेचा भगवा फडकवायचोय आणि शिवसेनेचा आमदार आणायचाच आहे. असं मी मानपान केलेलं आहे. मी तर माझ्याकडून संपूर्ण मेहनत करतोय. पण तुम्ही पण घ्या. आपल्या पक्षाला मोठा झाला, पक्ष आपला मोठा झाला, आपला आमदार इकडचा आला तर आपण मोठे होऊ आणि आपली सर्व आपल्या विभागातली कामं होतील. आपली कामं सर्व आपण त्यांच्याकडे ठोक पाहिजे करून घेऊ शकतो. बाकी तुम्ही सर्व सुज्ञ आहात. मी काय सांगायची गरज नाही आहे. ती सर्वांना एवढंच सांगतो, सर्वांनी एकजुटीने काम करूया. आपसात दावे काय असतील ते बाजूला ठेवूया. फक्त 2 महिने शिल्लक आहे. कदाचित पुढच्या महिन्याच्या 20 तारीखपासून परत पुन्हा आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता आपल्याकडे फक्त 1च महिना शिल्लक आहे. 1 ते 1.25 महिना शिल्लक आहे. या 1.25 महिन्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे. जो उमेदवार देईल पक्ष, जो कोणी उमेदवार देईल XYZ, आम्हाला अजून नाव माहीत नाही, पण आपल्याला उमेदवार करता नाही, आपल्या पक्षाकरता काम करायचं आहे, आपल्या भगव्याकरता काम करायचं, आपल्या बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांकरता काम करायचं आहे. एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो आणि तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बोगले साहेब. आपल्याला बघा, आपल्याला जास्तीत जास्त मतदार नोंदणी करायची आहे. ऑनलाईन पद्धतीने पण नोंदणी होते, ऑफलाईन पद्धतीने नोंदणी होते. त्यानंतर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपली सभासद नोंदणी, आपल्याला जे फॉर्म दिलेले आहेत ते फॉर्म संपूर्ण आपले कसे भरतील याकडे सर्व पदाधिकाऱ्यांनी लक्ष द्यायचं आहे. यानंतर मी आपले सन्माननीय उपजिल्हा प्रमुख सन्माननीय जनार्दनजी मात्रे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करायचं आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना नम्र अभिवादन. हिंदू हृदय समाज शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा. धर्मवीर आनंद दिघे साहेब त्यांच्या स्मृतीस आणि धर्माजी पाटील साहेब, जगन्नाथ तांडेल यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आपले युवा नेते आदित्य ठाकरे आणि आपले पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार दिनांक 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट पर्यंत जो भगवा सप्ताह प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान हे जे राबवण्याचं पूर्ण महाराष्ट्रभर जे काम चालू आहे, त्याच्यात आपल्या पूर्वपट्टीतून जास्तीत जास्त नोंदणी कशी होईल याबद्दल आपण सर्वांनी सतर्क असणं गरजेचं आहे. प्रश्न असा येतो, सगळे जागे असतात पण थोडंसं झोपेचं सोंग करतात. काही शाखा पण आता हे ॲक्च्युली उपशाखा प्रमुख, शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख आणि उपशहर प्रमुख, शहर प्रमुख असा हा मीटिंगचा आज आयोजन एवढ्यासाठी होतं. त्या जो कार्यक्रम आपला 11 तारखेपर्यंत आहे, या 11 तारखेच्या कार्यक्रमाला नोंदणी तर झालीच पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त शाखेत आपण आणखी काय काम करणार आहोत त्या संदर्भात आपण सर्वांनी क्रियाशील असणं गरजेचं आहे. म्हणून हा आज मीटिंग घेण्याचा प्रपंच. तुम्हाला सांगण्याचा उद्देश एवढाच की 11 तारखेपर्यंत आपण जे जे काय करू त्याची नोंद या जिल्ह्यात होणार आहे. त्याची नोंद
जिल्हा प्रमुखाकडे जाणार आहे. म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करतोय, आता एक 10 तारखेला एक चांगला कार्यक्रम ठेवलेला आहे कामणमध्ये. शाळेमध्ये वह्या वाटपचा कार्यक्रम आहे. तसा झाले पाटीलच्या पापाणे शाळेमध्ये पण एक वह्या वाटपचा कार्यक्रम आहे. तसाच चंद्रपाड्यात पण शाखा प्रमुखाला निलेशला मी आत्ताच बोललोय की एक चंद्रपाड्यात पण कार्यक्रम व्हावा. आमच्याकडून काय सहकार्य हवं असेल ते आम्ही नक्की करू, पण एक कार्यक्रम लावा. मग तो शनिवारी सकाळी ठेवला असेल तर असणार तर उत्तम. आपण एक तारीख ठरवा आणि घ्या किती तारखेला आपल्याला करायला पाहिजे. असा एक कार्यक्रम तिथे पण एक करूया. कारण आम्ही अगोदर एक कार्यक्रम राबवायचो. आमच्याकडे काही नसताना प्रत्येक शाखेत आम्ही शाळेमध्ये कार्यक्रम राबवले. त्याला साक्षीदार किरण आहे, हरीर आहे, हृदय पाटील आहे. मी शाखा प्रमुख असताना ही सदस्य नोंदणी केलेली होती. त्या कार्ड अजून आमच्याकडे आहेत. तेव्हा आम्ही शिवाजी चौकात हा कार्यक्रम आयोजित केला होता. तेव्हाचे आता ज्येष्ठ जे शिवसैनिक होते आता काही हयात आहेत काही नाहीत, पण तो एवढा सुंदर कार्यक्रम आम्ही केला होता. प्रत्येकाला बोलवून त्याच्या खिशाला आम्ही तो हा लावलेला होता. तेव्हा सदस्य नोंदणीचा हा किरण तेव्हाचा साक्षीदार आहे. जगन्नाथ तांडे तो उपशाखा प्रमुख होता, मी शाखा प्रमुख होतो. हे असे कार्यक्रम आपण राबवणार तर ते लोकांना कळणार. आपण काहीच करणार नसणार, फक्त आपण बोलबच्चनप्रमाणे बोलणार तर त्याला काय अर्थ नाही. म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय की कार्यक्रम राबवणं हे आपल्या हातात आहे. शाखेचं नाव, आता जुचंद शाखेचं नाव काय होतं आणि काय इतिहास होता हा सगळ्यांना माहीत आहे. मला तेच म्हणायचं आहे की प्रत्येक शाखेत तेवढा उत्स्फूर्तपणा असायला हवा. आणि मंगेश पण काम करतोय, बघतोय आपण. तो पण एक शाखा प्रमुखच आहे पर्या शाखेतला. एका शाखेचा तो शाखा प्रमुख आहे. पण एक कार्य करण्याची जी पद्धत आहे ती आमच्या मनाला कुठेतरी भावते. म्हणून त्याचं प्रत्येक वेळी आम्ही उल्लेख एवढ्यासाठी करतोय की मंगेशचं जे काम आहे हा प्रत्येक शाखा प्रमुख आपापल्या परीने काम करतोय. प्रत्येक विभाग प्रमुख आपापल्या प्रमाणे काम करतोय. पण त्या कामाचं क्षेत्र, त्या कामाची परिणती आणखी कशी वाढेल, आपण लोकांपर्यंत कसे जाऊ, हा आपला प्रयत्न असायला पाहिजे. ते एक निमित्त आपल्याला आहे. अभियान हे आता आपल्या जुचंदर गावात म्हणा, प्रत्येक कामणपासून सगळीकडे फॉर्म नसेल फॉर्म घ्या, आजच फॉर्म घ्या आणि प्रत्येकाच्या घरात जाऊन, आपल्याकडे कोण येणार नाही ती वाट बघू नका. घरात जाऊन आपले नातेवाईक आणखी आपले शेजारी पाजारी अशांचं नोंदणी करा आणि जास्तीत जास्त आपल्या या पूर्वपट्टीतून कसे जातील याचा आपण प्रयत्न करूया. पुढेच आता 1-2 महिन्यात विधानसभा येते. त्या विधानसभेच्यासाठी पण आपल्याला सर्वांना एकत्र आणि जागरूक असणं गरजेचं आहे. शेवटी आपल्याला उमेदवार कोण देणार हे वरच्यांच्यावर अवलंबून आहे. आपली जबाबदारी काम करण्याची आणि ते काम निष्ठेने करावं असं मी सगळ्यांना विनंती करतोय. आपण आलात आता ॲक्च्युली महिलांचा आणि हा कार्यक्रम एकत्रच ठेवायचा होता, पण चंदवलकर ताईंना काहीतरी काम असल्यामुळे आणि जिल्हा प्रमुखाकडे काहीतरी जाणार होते, त्यांची काही मीटिंग होती, त्याच्यामुळे थोडासा उशिरा तुमचा कार्यक्रम झाला. आम्ही पण हा यायचा त्या यायच्या निमित्ताने आमचा पण कार्यक्रमाला उशीर झाला आहे. त्यानिमित्ताने आपण पण सगळे जमलात. सगळ्यांचे मी आभार मानतोय, सर्वांना धन्यवाद देतोय. आपण असाच कार्यकर्ते आणि प्रत्येकाने क्रियाशील राहावं एवढी सर्वांना विनंती करतोय आणि माझे 2 शब्द पूर्ण करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपला कार्यक्रम धन्यवाद. सर्वांना एक नम्र सूचना आहे, मतदार नोंदणीसाठी आपला आधार कार्ड, फोटो आणि आपला मोबाईल नंबर आपापल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधून तिकडे आपण द्यायचा आहे. त्याचप्रमाणे सभासद नोंदणीचे फॉर्म या ठिकाणी उपलब्ध आहेत. ज्या ज्या पदाधिकाऱ्याला ते फॉर्म पाहिजे असतील त्या त्या क्वांटिटीप्रमाणे त्यांनी घेऊन जायचे आहेत आणि आपले नोंदणी त्या रजिस्टरमध्ये करायची आहे की आपण किती फॉर्म घेतले त्याची नोंदणी त्या ठिकाणी सही करायची आहे आणि ते फॉर्म घेऊन जायचं आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी सर्व आपण पदाधिकारी उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि वरिष्ठांच्या नुसार या ठिकाणी ही सभा संपन्न झाली असं जाहीर करतो. पुन्हा एकदा सर्वांचे जाहीर आभार.
आपले आपले तालुका प्रमुख जगन्नाथ मोरेश्वर मास्त्री तांडे हे आपल्यामधून 1 वर्ष झालेलं आहे. 14 तारीख 1 वर्ष. त्यांच्या स्मरणार्थ प्रत्येकाने निमंत्रण बा. कोणाकडून निधी बिधी मागायची काय अपेक्षा नाही. निधी कोणी देऊ नये. फक्त निमंत्रण देतो तुम्हाला आठवण म्हणून असं. येत्या 14 तारखेला त्यांचा 14 तारखेला 1 वर्ष पूर्ण होईल. त्यांच्या स्मरणार्थ ते 14 तारखेला सुट्टी असल्यामुळे 13 तारखेला मराठीच्या बालवाडीपासून तर 4थी पर्यंत जे जे विद्यार्थी आहेत त्यांना प्रत्येक शैक्षणिक साहित्य वाटप व निष्ठावान शिवसैनिकांचा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे. सर्व निष्ठावान शिवसैनिक नेते मंडळाने या कार्यक्रमात उपस्थित राहावे ही नम्र विनंती. धन्यवाद. काय महिलांचं 2 मिनिटं थांबूया ना. किरण भाऊ जय महाराष्ट्र. तुम्ही कसं एका फोटोमध्ये तरी बसले. हा फोटो घे फोटो घेऊन जाऊया. चला निघायचं. महिला जास्त आहेत बघितल्या. नाही महिला आता मला उशीर झाला. आपल्या महिला आघाडी आता तो येणार आहे. आता महिला आघाडीची मीटिंग आता सुरू होणार आहे आणि ती आमचे किरणताई चंद्रशेखर यांचं मी स्वागत करतो या मीटिंगला आणि अंजला तांबे यांचंही स्वागत करतो. मला व्हॉट्सअपला पाठवलं. त्यांनाही पाठवायचं. मी तिला घेऊन यायचंय. महिला आघाडी पुढे या. महिला आघाडी पुढे या. आता महिलांच्या पुढे या. चला मॅडम बरं आहेस ना? एकदम सदस्य म्हणून मी सुरू हा घेतलेत फॉर्म घेतलेत आणि ते तुम्हाला फोन करतो. महिलांसाठी पाठवलं. आहेत ना हो फॉर्म घेतले का? घेतो की यांनी घेतले मी घेतो. फॉर्म घ्या त्या शाळेतलं जिथे दरवर्षी असतं, ती ते कॉमन फोटो आम्हाला मला मिळतील ना. ते जे मी व्हिडिओ काढतो ना त्याला स्क्रीनशॉट घेतला की तुम्हाला फोटो मिळतील. बरं, ते व्हिडिओ तरी आला पाहिजे ना. हा व्हिडिओ येणार बरोबर. लक्ष्मी आ जाओ. मधु पाटील फोन करा मग. आम्ही आपल्याला संपवूया. तुम्हाला बोलतो आम्ही तर बोलतो. हो चालेल. अरे चहा वगैरे काही दिलाच नाही. कुठे आहे तो? आपण ना कुठे आम्हाला मिळालं तर आवडेल ना. कुठे समजा आम्हाला बोलवतो कोणाला तरी चहा. हां. हा दोन्ही व्हिडिओ एकत्र चालेल ना? अरे यांचा आपण प्रवेश करून घेतलेला ना. वेगळं कशाला करतो तू? पण यांची शिफारस आहे ना मला लगेच. मेसेज टाकते नंदू हे नंदू तो तिकडे गेलाय. तो आरती तिकडे गेलाय. तू ये ना दे ना ताईना वगैरे दे ना. तिथे हे असतील बघ. 6 तारीख 7 तारीख. हे नंदू वडे सगळ्यांना दिले का? नाटकात दिला होता का? सगळ्यांना मला वडे नको, चहा पाहिजे. चहा वडे पण आहे. चला रश्मी सुरू करा meeting.
सगळ्यांनी बोलायचं. महिलांची मीटिंग आहे. मी ज्याचं नाव घेईल त्याने बोलायचं. बरोबर ना? मी काय, मी काय. मला नाही येत, मला चालणार नाही. एक पर्सनॅलिटी ठेवा. सर्वप्रथम सगळ्यांना जय महाराष्ट्र. मग हे आहे ना या उत्तर साईडला मला आहे जय ना? महाराष्ट्रच मिळालं रश्मिताई, पाहिजे. रश्मिताई, माईक आहे ना? हा? माईक आहे. अच्छा अच्छा. सर्वप्रथम सगळ्यांना जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. धन्यवाद. आता हे आपला भगवा सप्ताहाचा भगवा सप्ताहाचा प्रोग्राम आहे. तर 4 ऑगस्टपासून 11 ऑगस्टपर्यंत हे प्रोग्राम राबवला जाणार आहे. त्यात सदस्य नोंदणी आणि अजून काही आपल्याला करता येईल तेही आपण या मीटिंगद्वारे आपल्याला माहिती द्यायची आहे. त्यासाठी या महिला आघाडीची मीटिंग आज मॅडम किरण ताजी इथे बोलावली आहे. थोडंसं मला कॉन्फिडन्स बोलायची तरी मी प्रयत्न करते. बाकी आम्ही परेरा नगर शाखेतून आहोत आणि आमच्या इथे सदस्य नोंदणी सध्या सुरूच आहे आणि अजून काही कार्यक्रम छोटे मोठे असे राबवले जातात. बाकी मी मॅडमला माहिती देते की त्यांनी पुढचं काय कसं करायचं त्यांनी आम्हाला जरा मार्गदर्शन द्यावे. मुजले ताई. तयार राहा, मी बोलायला सांगणार. त्यांनी जाऊ नको रे. बस हिंदू हृदय सम्राट. हे सगळं नाटक केला का सगळ्यांनी? तर आहे असं. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करते. तसंच आमचे सर्व आणि कुटुंब प्रमुख आमचे उद्धवजी ठाकरे, आदित्यजी ठाकरे आणि आमच्या इथे व्यासपीठावर बसलेले आमचे पदाधिकारी, पुरुष पदाधिकारी, महिला पदाधिकारी, आमच्या सगळ्या महिला यांना जय महाराष्ट्र. तर आज एवढा चांगला दिवस आहे बघा. आपल्याला हा आठवडा साजरा करायचा 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट भगवा सप्ताह. आपण नेहमीच कार्यक्रम वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम करतच असतो. पण आता जरा इलेक्शन निवडणूक जवळ आली आहे तर जरा जास्त आपल्याकडे लोक कशी आकर्षित होतील या आणि त्या हिशोबाने आपण वेगवेगळे कार्यक्रम राबवले पाहिजे. काय असतं माहिती आहे, आमच्याकडे काही पदाधिकारी पण जबाबदार पदाधिकारी जे चांगले ट्रेन झालेले तेच इथे हजर नाही. हा आमचा मोठा म्हणजे दुर्भाग्य वाटतंय. पण कदाचित आम्ही त्यांना जाऊन समजवायला पाहिजे कारण त्यांना कामाची कल्पना आहे. लोक मतदार कसे आणायचे, यादी कशी तयार करायची, त्यांना पावत्या कशा बनवून द्यायच्या, लोकांना कसं हे ते ट्रेन झालेली लोक आता थोडेसे आमच्यापासून दूर गेलेले आहेत. तर आमचा तो एक काम व्हायला पाहिजे आमच्याकडून की आम्ही त्यांची बायका तुझं पर्सनल आहे ना पर्सनल घरात ठेव, पण एक आज आम्ही एक पक्षाचे कार्यकर्ते म्हणून त्यांचाही रागरोष काढून त्यांनाही एकत्र आणणं गरजेचं आहे. शिवाय आजच्या ज्या महिला नवीन आहेत, नवीन पण आमच्या पदाधिकारीवर येतात आहे, तर त्यांना काही किरणताई आपण नेहमीच वारंवार आपण मिटिंग घेत असतो, 2-2, 3-3 तास घालवत असतो. तर असं का होऊ शकत नाही की ज्या नवीन मुली आमच्याकडे येतात तर त्या नवीन असतात, त्यांना यादी कशी बनवायची, लोकांचे कार्यक्रम कसे घ्यायचे, महिलांसाठी आपण वेगवेगळे कार्यक्रम कसे घ्यायचे, त्याच्यासाठी त्यांचं एक कार्यकर्ता शिबिर घ्या किंवा त्यांचं एक सेल्फ डेव्हलपमेंट व्यक्ती विकास असा छोटासा कार्यक्रम घ्या की त्यांच्या म्हणजे त्या आज ज्या सगळ्या आमच्या भगिनी नवीन पण आहेत त्या बसलेल्या आहेत, तर ह्या जागेवर मी आहे तर माझ्या जागेवर आणखी दुसरी कोणीतरी उभी राहील अशी मला अपेक्षा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोणाला स्वतःहून बोलायचं आहे? महिला आघाडीमध्ये कोणाला स्वतःहून बोलायचं आहे? लक्ष्मी बोलेगी हा विषय बोलणार का? म्हणजे नाव घ्यायची गरज नाही. ज्याला वाटतं की मला काहीतरी बोलायचं आहे, तुमच्यामध्ये सभाशास्त्र यावं,
भीती निघून जावी, आपली आपलीच लोक आहेत म्हणून सांगितलेलं आहे. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र सगळ्यांना. मी विद्या पवार, स्वतःच नाव विसर सॉरी. मी विद्या पवार, शाखा संघटक परेरा नगर. मी एकच आपल्याला आपले जे भगवा सप्ताह आपण जे साजरा करत आहोत त्याच्यामध्ये एकच आपण एक टार्गेट ठेवलं. जसं प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या खालच्या पदांना एक टार्गेट द्यायचं की एवढे तुम्ही करायचे, मग त्यांच्या खालच्या टार्गेट द्यायचे. म्हणजे असं जे सीडी चालू आहे त्या सीडीप्रमाणे जर आपण टार्गेट ठेवला तर मला वाटतं हे आपण सक्सेसफुली पार करू. बस एवढंच मी म्हणते. थँक्यू व्हेरी मच. म्हणजे कुणाला बोलायचं आहे? मालिनी म्हात्रे, रितू यादव, आप कुछ बोलेगी? सहज बोला, जे आपण रोज कसं बोलतो. आपण भाषण करतोय असं मनात आणू नका, मग भीती वाटते. हां, आपण नॉर्मल बोलतो तसंच बोलतो. सर्व जमलेल्या माझ्या महिलांना आधी जय महाराष्ट्र. माझ्या व्यासपीठावरती जमलेल्या विष्णांना सुद्धा माझा जय महाराष्ट्र. आज आपला भगवा सप्ताह चालू आहे 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्टपर्यंत. 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्टपर्यंत आपला भगवा सप्ताह चालू आहे. प्रत्येक शाखेमध्ये वेगवेगळे उपक्रम चालू आहेत. परेरा नगरपासून ते चिंचोटीपर्यंत प्रत्येक शाखेत वेगवेगळे उपक्रम चालू आहेत. त्याच्यानंतर आपण जो प्राथमिक सदस्य नोंदणी, हा प्राथमिक सदस्य नोंदणीचा प्रत्येक शाखेमध्ये चालूच आहे. प्रत्येक शाखेमध्ये थोड्या नोंदणीचे प्रकार चालू आहेत. त्याच्यानंतर आपण शिबिर राबवतो ज्या महिला पुरुष पदाधिकाऱ्यांपेक्षा जास्ती महिला पदाधिकारी आहेत. पण त्या एकत्रच येऊन त्यांनी सगळ्यांनी जर कामं केली, जसं आपण शाखा संघटक आहेत, उपशाखा संघटक आहेत, गटसंघटक आहेत, शाखा उपशाखा संघटक आहेत, त्यांनी गटसंघटकावरती थोडी तरी जबाबदारी घ्या की आपल्याला ही कामं करायची आहेत. जे कामं करतो, आपल्याकडे जी नोंदणीची कामं आलेली आहेत किंवा कोणतीही कामं आलेली आहेत, मतदार सदस्य नोंदणी आहे किंवा वोटिंगची नोंदणी आहे किंवा आपण कोणतेही रेशनिंग वगैरे ही जी छोटी मोठी जी आपल्याकडे कामं आहेत, ही कामं तुम्ही गटसंघटकांना सुद्धा समजावून सांगा की ही कामं कशी करायची. त्यांच्यापर्यंत पोहोचवा. तुम्ही एक गट बनवा प्रत्येक वेगवेगळ्याची की आता प्रत्येक एरियामध्ये 15 ते 20 महिला आहेत. परेरा नगरच्या 22 आहेत, सोमेश्वरच्या 22 आहेत, आजोबाच्या 16 आहेत. म्हणजे प्रत्येक आपल्या बापाण्यापर्यंत एवढ्या महिला. पण या प्रत्येक महिलेने शाखा उपशाखांनी आपलं एक काम करा की आपल्या प्रत्येक महिलांना थोडा गट द्या की गटसंघटकांना सुद्धा ही कामं कळली पाहिजे. हा गटसंघटक फक्त येतात जातात. शाखा प्रमुख शाखा प्रमुखाला याची माहिती आहे की हे अभियान कसं चालवायचं. भगवा सप्ताह पण वेगवेगळे अभियान करतो. याचं शिबिर राबवले जाते ह्याचे मतदार नोंदणी प्रकार करतो. आता मतदार नोंदणी प्रकार कसं कशाला चालू केलेत आपण? गेल्या मतदार नोंदणीमध्ये इलेक्शनमध्ये आपण जे मतदार नोंदणी केलेली त्याच्यामध्ये काहीकांचे नोंदणीचे आपण नोंदणी करून सुद्धा काहीकांच्या नोंदणीचे कार्ड आलेले नाही. मग ज्यांच्या नोंदणीचे कार्ड आलेले नाही आहेत ती नोंदणीचे कार्ड आपण परत का त्यांचे कार्ड आलेले आहेत, कोणाच्या नावामध्ये बदल आहे, कोणाच्या ॲड्रेसमध्ये बदल. मग त्या महिलांची नावं घेऊन, त्या पुरुषांची किंवा त्या सदस्यांची नावं घेऊन आपण त्याचे नवीन मतदार कार्ड बनवले पाहिजे. तसेच आपल्या या नोंदणीमध्ये जितके आपले सदस्य जमा होतील म्हणजे आपली तेवढी शिवसेना घट्ट होईल, आपली संघटना घट्ट होईल. आणि महिला ही प्रत्येकाच्या घरात म्हणजे किचनपर्यंत पोहोचणारी आहे. जर आपण वोटिंगच्या टायमाला जेव्हा आपण प्रचाराला जातो तेव्हा सगळे पुरुष पदाधिकारी कुठे असतात? घराच्या बाहेर रोडवरती उभे असतात. पण ही महिला ताई माई अक्का काहीतरी हात मारत किचनपर्यंत पोहोचते ना. मग पोहोचते याचा अर्थ महिला ही संघटना वाढवू शकते. आज आपण एक आणले तर आपल्याबरोबर 2, 4 अशा करून आपण महिला वाढवून आपली संघटना वाढवण्याचा प्रयत्न करा. आणि पुढील जे आहे आपल्या मीटिंगचं सविस्तर माहिती काही देतील. जय जय. आपण बोलू शकतो सर्वांना जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जुचंद्र गावाची देवी आई चंडिका जिची मंगल अशी आरती सुरू आहे आणि त्याच वेळेत बरोबर आपली महिला आघाडी म्हणजे जी दुर्गेचं रूप आहे. बाळासाहेबांनी कायम महिलांना दुर्गेचं रूप रणरागिणी असं म्हटलेलं आहे. तर त्या महिला आघाडीची बैठक आज इथे चंडिका माता मंदिराच्या
आवारात सुरू आहे. सर्वप्रथम सर्वांना माझा जय महाराष्ट्र. व्यासपीठावर उपस्थित उपजिल्हा प्रमुख जनार्दनजी म्हात्रे, तालुका प्रमुख हरिहर पाटील, तालुका संघटक एंजेला तांडे, या शहराचे शहर संघटक चरणा म्हात्रे आणि उपशहर संघटक रश्मी नायर आणि माझ्यासमोर उपस्थित असलेल्या संपूर्ण महिला आघाडीच्या नायगाव पूर्व पट्टीतल्या ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व महिला, सर्वांना काल परवा सुरू झालेल्या श्रावण महिन्याच्या शुभेच्छा. हा महिना आपला आहे, मस्त सणांचा महिना आहे, सजण्या धजण्याचा महिना आहे, कारण स्वतः निसर्ग मस्त सजलेला आहे. तुम्हाला माहिती आहे 12 जुलैला वसई विधानसभेची बैठक लावली होती. वसई विधानसभामध्ये 3 शहरं येतात, नवघर माणिकपूर शहर, वसई शहर आणि नव्याने सुरू झालेलं नायगाव पूर्व शहर, ज्यात थोडासा ग्रामीण पट्टा आहे. दुर्दैवाने या शहरातली एकही महिला उपस्थित नव्हती. मला याच्या पुढे असं चालणार नाही. माझा वेळ जात नाही म्हणून मीटिंग लावली जात नाही. पक्षांचे आदेश असतात. लोकसभा निवडणूक झाली त्यानंतर आपण आपापल्या सुट्टीला गेलो, कोण गावी गेलो, कोणी फिरायला गेलो, कोणी घरी आराम केला, आपण भेटलो नाही. म्हणून मला श्रावण महिन्याच्या आधी एक महिलांची मीटिंग घेणं गरजेचं असतं. काय होतं, एरवी बऱ्याचशा तक्रारी येतात, मॅडम हा असं बोलला, मॅडम ही अशी बोलली, मॅडम आमच्याकडे हा प्रॉब्लेम आहे, मॅडम आमच्याकडे कोणाचं लक्ष नाही. ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या बैठकीत आपल्याला सोडवायच्या असतात आणि या सगळ्या गोष्टी असल्याच पाहिजे, कारण आपण एका कुटुंबाचे सदस्य आहोत. अच्छा, आपको मराठी बिल्कुल नहीं समझता है, हिंदी में बोलना चाहिए. अच्छा, मेरा हिंदी उतना अच्छा नहीं है जितना तुम्हारा है, लेकिन मैं कोशिश करती हूँ. तो ये सब बातें होती रहती है कि मुझे इसने ये बोला, हमारे पास किसी का ध्यान ही नहीं है, हमको ये नहीं मिलता है. तो ये सारे जो कंप्लेंट्स होती है ना, उससे क्या होता है, हम में थोड़ी सी दूरियां आ जाती है. अभी बारिश का सीजन चल रहा है, हर जगह काई हुई है जिससे हम फिसलते हैं. अगर उस पे सही समय पे ब्लीचिंग पाउडर नहीं डाला तो फिसल जाएंगे. तो ये जो मीटिंग होती है ना, वो एक प्रकार से ब्लीचिंग का काम करती है. हमने जो कुछ मिसअंडरस्टैंडिंग हो जाती है, कभी कभी मिसअंडरस्टैंडिंग ऐसे सामने नहीं होती है, कभी कभी नहीं, बहुत बार हमारे पीठ पीछे मिसअंडरस्टैंडिंग. पता है तुम्हारे बारे में वो ऐसे बोल रहा था, फिर हमारे बारे में वो ऐसे बोल रहे थे. अच्छा, ऐसे बोला, कल से मैं मीटिंग में ही नहीं जाऊंगी. हम ये भी नहीं पूछते कि सही में उसने बोला था या नहीं. और हम महिलाओं को तो ये ऊपर शाप शाप सब कुछ है. जेंट्स क्या करते हैं, यहाँ से सुनते हैं, यहाँ से छोड़ देते हैं. हम लोग नहीं, यहाँ से सुनते हैं, बीच में यहाँ पे रखते हैं, फिर यहाँ पे सोचते हैं, यहाँ से छोड़ते ही नहीं. ये नहीं करना है. अगर तुमको किसी ने बोला है कि फला व्यक्ति तुम्हारे बारे में ये बोल रहा था, अच्छा ठीक है, तीनों को सामने लाना, जो बोल रहा है उसको भी लाना, जिसके बारे में बोला उसको लाना और खुद भी जाना. प्रॉब्लम सॉल्व होते जाएंगे. जब तक प्रॉब्लम सॉल्व नहीं होते हैं हम अच्छे से दिल से काम नहीं कर सकते. अभी मुझे बोलना, यहाँ पे जो उपस्थित लेडीज है इसमें से कितने लोग पदाधिकारी हैं. अभी किसको ये नहीं मालूम कि पदाधिकारी क्या है, किसको नहीं मालूम पदाधिकारी क्या है, किसको किसको पद मिला है, पद का पत्र मिला है, और कौन कौन ऐसे ही आए हैं. चलो, कमला आ रही थी तो बिमला आए. कितने लोग पदाधिकारी हैं. चरणा या पदाधिकारी आहे, मग ते हात नाही वरती करत, हिंदीत बोलून पण. अभी इंग्लिश में बोलना है. जिनको पत्रक मिला है, जो पद दिया है, उनको जिनको पत्रक मिला है उनको हाथ ऊपर करने के लिए मैडम बोल रही है. अच्छा, चंदा वाला समझता, मेरा वाला नहीं.
जिसके जिसके पास पक्ष का पत्र है, पद है, वो लोग हाथ ऊपर करो। भाभी ऑरेंज साड़ी वाली भाभी, आपके पास पद नहीं है? ये कौन है? ओके ओके ओके, कोई बात नहीं। अच्छा, आपको पता है चरना शहर संगठकों के साल भर हो गया, हाँ साल 1.5 साल हुआ। चरना आने से पहले यहाँ पे हमारी एक सहकारी थी चित्रा कीड़ी, उनके पास एक 40-50 औरतें पेपर पे तो थी, कुछ लोग काम करते थे कुछ नहीं। लेकिन परेरा नगर में मंगेश चौहान शाखा प्रमुख के साथ, जो सूरज भोगले हैं, बहुत से लोग हैं, उनके साथ काम करते करते परेरा नगर में महिला आघाड़ी बढ़ने लगी। हमको तो डर लगने लगा, जो चंद्र शिव सैनिकांचा गांव ऐसे बोला जाता है, तो गांव में महिलाएं क्यों नहीं है? तो जब से जनार्दन म्हात्रे, हरिहर पाटिल और चरना म्हात्रे जी आई है, तब से महिला आघाड़ी सेंचुरी मारने में सिर्फ 10 लोग बाकी है, बरोबर? नवोद चंद्र पाटिल नहीं लगतो ला। अच्छा, सबको छाते मिले, पक्ष के छाते मिले, लक्ष्मीला नहीं मिळालं? तू लेने नहीं आई, मैसेज मिला होगा ना? तो सबके लिए पंकज देशमुख जी ने छाते दिए। क्यों? तो हमारी महिलाएं धूप में, बारिश में काम करती हैं, तो छाता पकड़ के चलो, तुमसे भी बच जाओगे और पक्ष का एडवर्टीजमेंट भी होगा। आपस में बातें मत करो। तो आप लोग 90 लोगों, 90 यानी 100 में सिर्फ 10 लोग कम हैं। अभी सबकी जिम्मेदारी है कि यहाँ जो लोग बैठे हैं, मुझे लगता है उस दिन 31 अगस्त को हाथ ऊपर करो दीदी, इन्होंने प्रवेश किया है, तो ये 91 हो गई। और भी कोई आया ना? ये देखो 92 हो गई, 8 बचे हैं सेंचुरी मारने में, 93। चलो यही पे हो जाएगा 100। अभी किसको ये नहीं मालूम कि हमको क्या करना है? हमको आपस में बातें करनी है, हमको क्या करना है? हमारे शिवसेना पक्ष के मुख्य प्रमुख जो है आदरणीय वंदनीय बालासाहेब जी ठाकरे, और अभी के जो हमारे पक्ष प्रमुख हैं उद्धव साहब ठाकरे। आपने देखा है कभी टीवी पे? अभी आज साहब दिल्ली गए हैं 3 दिन के लिए, महाविकास आघाड़ी का मीटिंग है एकदम ऊपर के लेवल। वहाँ पे साहब छाती ठोक के बोलते हैं, मैं इतनी जगह चुन के लाऊंगा, मैं महाराष्ट्र में। किसके भरोसे पे बोलते हैं? हम सब के भरोसे पे, हमारे भरोसे पे। और हम पद लेके अगर घर पे बैठ जाए, हम पद लेके कुछ और काम करें, तो हम उनको धोखा दे रहे हैं। शिवसेना की महिला आघाड़ी सब जगह एकदम जानी पहचानी है। शिवसेना की महिला आघाड़ी की जो शिस्त है, जो लगाव है, जो काम करने का तरीका है, बाकी के पक्षों में बहुत कम है। और ये हमारी महिला आघाड़ी पिछले 60-70 सालों से काम करती आ रही है। चरना ने अभी बोला कि जो जेंट्स है वो प्रचार करते करते हॉल तक बैठ जाते हैं, लेकिन हम महिला जो है किचन तक अंदर जाते हैं। क्या कर रहे हो भाभी, रोटी बना रहे हो क्या? ऐसे जाके खाना बनाने वाली लेडीज से बात करते हैं। तो हम लेडीज को किचन तक जाने की एंट्री है। ऐसा नहीं कि जेंट्स को नहीं लिया जाता, उनको भी लिया जाता है, लेकिन वो क्या सोचते हैं कि अंदर एक लेडीज खाना बना रही है, पसीने से लथपथ होगी, उसके कपड़े किस हाल में होंगे, तो बेचारे अपने आप को रोक देते हैं। बाकी हम तो कैसे भी चले जाते हैं। तो जब हम जाते हैं तो हमारे पक्ष का काम वहाँ तक पहुँचाना हमारा कर्तव्य है। हम जिस एरिया के पदाधिकारी हैं, उस एरिया में सोशल इश्यूज क्या है कि बाबा यहाँ पे रास्तों पे खड्डे हो गए, यहाँ पे चेंबर का ढक्कन खुला है, यहाँ की स्ट्रीट लाइट
नहीं जल रही है। हवा तेज चलने के कारण पेड़ गिरने को आया है। कभी भी सविता दीदी के घर पे पेड़ गिर सकता है। यहाँ पे इन 2 घरों में पानी नहीं आ रहा है। अच्छा, ये सारी बातें हम किससे करेंगे? वसई विरार महानगर पालिका के ऑफिस में। अभी अभी सुलोचना ताई ने थोड़ी देर पहले बोला कि ताई आप कभी कार्यकर्ता शिविर लो, लेकिन एक बार मैंने परेरा नगर में बहुत अच्छा मीटिंग लिया था कि अपने पद कैसे होते हैं, हमारा काम क्या होता है, इत्यादि का अभ्यास कैसे किया जाता है। याद है सबको? परेरा नगर। और मैंने बोला था हर 1 महीने में आप अपनी अपनी मीटिंग चलाओ, इसके बाद एक भी मीटिंग नहीं होगी। चलना मात्र आप सह संगठक हो, आपको किरण ताई का इंतजार करने की कोई ज़रूरत नहीं है। किरण ताई के पास 7 शहर और ग्रामीण भाग है, वो हर टाइम यहाँ पे नहीं आ सकती। आप उनके शहर की मीटिंग लो, हर दूसरे महीने में ले लो। उससे क्या होता है, जो मनमुटाव हो जाता है, जो आपस में मिसअंडरस्टैंडिंग हो जाती है, वो सारी दूर हो जाती है। और हमारे ऊपर एक वाइब्रेशंस है, हमारे कुछ वाइब्स निकलते हैं, समझते हैं ना? हमारे पॉजिटिव वाइब्रेशंस एक दूसरे को मिल के हमारी जो नाराज़गी है ना, वो दूर हो जाती है। इसीलिए तो मीटिंग ली जाती है। नहीं तो क्या ज़रूरत थी उनको? कलम अरनाला कलम वहाँ से आई है एंजेला तांडे, मैं वसई स्टेशन से आई। आप तो कितने तो और वहाँ से आए रिमोट एरिया से, वो भी वहाँ से आई रही थी मैडम। क्या ज़रूरत है आने की? इन लोगों की मीटिंग खत्म हुई, ये भी अभी भी बैठते हैं। क्या ज़रूरत उनको इस उम्र में यहाँ बैठने की? ताकि हम सब इकट्ठा आके हमारा मिलन एक दूसरे से होता रहे। अभी आप लोगों को मालूम है 4 तारीख से लेके 11 तारीख तक, यानी 1 हफ्ता होता है, जिसको हिंदी में वीक, इंग्लिश में वीक बोला जाता है, हिंदी में सप्ताह बोला जाता है, मराठी में आठवडा। तो ये भगवा सप्ताह, भगवा यानी हमारा ध्वज का कलर, हमारे पक्ष का मूल जो रंग है वो भगवा है, इसीलिए उसका नाम दिया है भगवा सप्ताह। यानी 7 दिन ऐसे काम करो कि आप अपना पक्ष हर घर में लेके जाओ, अपना ये भगवा रंग हर घर में लेके जाओ। इसका मतलब ये नहीं है सप्ताह भर आप भगवे कपड़े पहनो, सप्ताह भर आप भगवी पर्स लो, बिल्कुल भी नहीं है। तो अभी हर घर में आप कैसे जाओगे? नॉक किया, क्या बनाया खाना, ये पूछने जाओगे? बिल्कुल नहीं। मतदान नोंदनी शुरू है कल, मेरे ख्याल से या 9 तारीख को लास्ट तारीख है। किस व्यक्ति ने, किस महिला पदाधिकारी ने अभी तक मतदार नोंदणी की है? किती फॉर्म भरले? आता 2 दिवसात 25 फॉर्म। वेरी गुड। खड़े हो जाओ। कितने फॉर्म भरे आपने? 17 दे दिए, सबमिट किए। कल परसों लास्ट तारीख है, ऐसा नहीं हो कि नोंदनी तो की, अरे वो तो मेरे घर में ही रह गया। अच्छी बात है, वेरी गुड। और किसने मतदान नोंदणी की? रश्मि किती फॉर्म भरले? 60 फॉर्म। चरणा किती भरले? चरणा तो भरायला शिक। हाँ हाँ। इसके बाद साहब ने हमारे लिए सदस्य नोंदणी का फॉर्म दिया हुआ है। सदस्य नोंदणी यानी क्या है कि हम इस पक्ष के मेंबर हैं, मेंबर ऑफ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। हमारा सिंबल है मशाल, बुझी हुई नहीं, जलती हुई मशाल, लैंटर्न। तो इसका हमको अपना फॉर्म खुद का पहले भरो। जब हम ये फॉर्म भरते हैं तो इसका जो टाइम पीरियड है वो 1 साल का रहता है। अच्छा 2 वर्ष दिला था, त्याच्यात काय दिलं? त्याच्यात पिरियड नमूद असेल बघा। तो सबसे पहले अपना भरो
और यहाँ पे किसके पास लाके देना है? नोट कर दो। हाँ, आपके शहर संगठक कौन है? चरणा मात्रे। तो चरणा मात्रे मैडम के पास ये फॉर्म भर के देना है। अगर इसका टाइम पीरियड 2 साल है और अगर आपने 2 साल से पहले यानी फॉर्म भरा है, फॉर्म भर के आपके 2 साल नहीं हुए हैं तो आप मत भरो। लेकिन अगर 2 साल बीत चुके हैं तो आप ये फॉर्म भरो। फॉर्म भरने के बाद क्या होगा, चरणा आपको ये काट के देगी, इसका कार्ड बना के आपको वो दे देगी और ऊपर का जो हिस्सा है वो सेना भवन चला जाता है। अपना रिकॉर्ड वहाँ पे रहता है। कभी भी आपको फोन आ सकता है, नंबर घुमा देंगे। अच्छा लक्ष्मी शुक्ला जी, अच्छा आप ये पद पे काम कर रहे हो, बोलो अब तक क्या क्या काम किया। आपके साथ साहब भी बात कर सकते हैं। और ये सदस्य नोंदणी का फॉर्म हमेशा अपने पर्स में रखा करो। तो अपने अपने एरिया में जितने फॉर्म चाहिए लेके जाओ, 20 चाहिए 20 लेके जाओ, 50 चाहिए 50 लेके जाओ, लेकिन वो भर के लाने की जिम्मेदारी आपकी है। 7 दिन के अंदर, आज तारीख आई है 6, आज का दिन गया, 7, 8, 9, 10, 11, 4 दिन में आपको ये फॉर्म भर के लाने हैं। उसमें एक फोटो लगाना है, आपका ईमेल आईडी बाद में। उसके बाद आप और क्या काम कर सकते हैं कि आप लोगों के घर घर में जाओगे तो आप कोई भी आरोग्य शिविर ले सकते हो। आप कोई लेडीज़ के लिए कायदा यानी जो लॉ है उसका एक आध सेमिनार रख सकते हो। आप ब्लड डोनेशन कैंप रख सकते हो। बारिश चल रही है, आप वृक्षारोपण कर सकते हो। आप एक आध डॉक्टर को बुला के उसका लेक्चर रख सकते हो। क्या होता है, जब एक एरिया से एक लेडीज आती है तो वो 10 घर में जाके बोलती है, पता है जोचंद्र हॉल में आज बहुत अच्छा मीटिंग हुआ, वहाँ एक डॉक्टर आई थी, उसने ना बालों के बारे में इतना सुंदर कहा ना, हम अपने आप 10 लोगों को बता देते हैं। बात समझ में आई? तो इस तरीके से हमको काम अपने करते रहने हैं। क्या पूछना है पूछो। जैसे किसी लेडीज को मैं बोलती हूँ तो बोलती इसको भरने का मतलब क्या है, ऐसे हमारा सपोर्ट क्या है? हाँ, ये फॉर्म हर किसी को नहीं भरना है। जैसे हमारे दोस्त है जो बहुजन विकास आघाड़ी में है, उसको बोलेंगे अच्छा तुम्हारे दोस्त है ना, एक फॉर्म भर। ये फॉर्म भरना यानी तुम शिवसेना के सदस्य हो गए, तुम्हारे पास शिवसेना का आई कार्ड आया, ये शिवसेना का आइडेंटिटी कार्ड है। तो उन्हीं से भरवाना है जो शिवसेना को मानते हैं, जो शिवसेना को जानते हैं और जो शिवसेना को फैलाने का विचार रखते हैं, जो शिवसेना का विचार रखते हैं। 1-1.5 साल पहले हमसे कुछ गद्दार फूट के चले गए, लेकिन हम लोग ढीले क्या? नहीं, क्योंकि हम शिवसेना को मानते हैं। तो ऐसे लोगों से फॉर्म भरो जो शिवसेना को मानते हैं। भले 2 फॉर्म भरो, लेकिन जो सच्चे शिवसैनिक है उन्हीं के फॉर्म, उनकी जानकारी भरनी है, उनकी एज, उनका बर्थडे, उनका एजुकेशन, तो औरों से भरा। अगर हम सोचें कि मैं सिर्फ 5 फॉर्म भरूंगी, लक्ष्मी 5 भरेगी, सुलोचना ताई 5 भरेगी, अगर ये हम सबने खाना तो यहाँ 50 लोग बैठे हैं, हम 250 फॉर्म भर सकते हैं। यहाँ 8 लोग बैठे हैं, ये 40 हो जाएगा, ये हॉल के 300 फॉर्म हो गए। और 5 फॉर्म भरना कोई बड़ी बात नहीं। ये पास तो 5 लोग तो ये 3 फॉर्म तो लोग है ही है। सबको सारी बातें समझ में आ गई? कुछ पूछना है? अच्छा, कौन कौन अपने एरिया में अभी नया आया है? जैसे वो 2 लेडीज बैठी है, ऐसे और कौन आया है? तो उसकी पद की सिफारिश जल्दी से जल्दी, मैं बार बार जिले के ग्रुप में मैसेज डाल रही हूँ ताकि मैं भगवा सप्ताह चलते उनको पत्रक दूँ, ताकि क्या होगा, आगे जाके गैया जी आएगी, आगे जाके गणपति आएंगे तो बैनर लगेंगे, तो बैनर में
वो लेडीज के भी पद और फोटो लग जाएंगे, वो लेडी थोड़ा फ्लैश हो जाएंगे अपने एरिया में। कल को अगर किसी को चुनाव लड़ना है, आपके सामने जो मैं खड़ी हूँ 3 बार नगर सेवक रह चुकी हूँ, चुनाव लड़ना कोई छोटी बात नहीं है। और ऐसे एरिया में नगर सेवक रह चुकी हूँ जहाँ पे जो पीला पीला सब है ना, उनकी सत्ता है, बड़ी तादाद में है। उनके 109 लोग रहते थे और अब सिर्फ 4 और 5 लोग, लेकिन मुकाबला भारी करते। तुम्हारी क्वांटिटी कितनी है वो मायने नहीं रखती, तुम्हारी क्वालिटी क्या है ये ज़रूर मायने रखती है। तो अगर इन नए लेडीज़ को अगर बैनर पे हम फ्लैश करते हैं, तो अगर आप में से किसी को कल को अगर नगर सेवक बनना है तो अपने आप फ्लैश हो जाओगे। अपने एरिया के पुलिस के कुछ काम है तो करो, अपने एरिया में महानगर पालिका के कुछ काम है तो करो। कुछ नहीं समझता है, चरणा को पूछो, रश्मि को पूछो, सुलोचना कुजगे भाई जैसी सीनियर लेडीज़ है अपने पास, उनसे पूछो। जनार्दन जी मात्रे हैं, हरिहर जी पाटिल है, और ये सब पास में है आपके, और कोई नहीं मिला तो मैं तो हुई। लेकिन घर से बाहर निकलो, पद इसलिए नहीं दिया है कि बुक में जाके रखो, अपने आप को सिद्ध करो। आपको आपके नाम से कम आपके पद से जाना चाहिए कि वो देखो वो शिवसेना की विभाग संगठक जा रही है, वो देखो वो शिवसेना की शाखा संगठक जा रही है। दूसरी बात, भगवा सप्ताह में हमको BLO भी देने हैं। कितनी लेडीज BLO है? यहाँ पे कोई लेडीज BLO है? मेरे नवघर मणिपुर शहर में लेडीज BLO है, विरार में लेडीज BLO है, नाला सोपारा में BLO लेडीज है। BLO मालूम है क्या है? बूथ लेवल ऑफिसर, यानी जो लेडीज, बूथ यानी क्या है? बूथ यानी क्या है, कौन बोलेगा? बूथ यानी भूत नहीं है, बूथ बूथ यानी इलेक्शन। इलेक्शन के टाइम पे क्या होता है वहाँ पे अपना हम लोग उनको मदद करते हैं। अगर समझो उनके पास वोटिंग कार्ड नहीं है तो तुरंत में वहाँ के बोलेंगे, अपना नंबर देंगे, तो हम तुरंत में उनको आप ऐसा बोल रहे हो क्या? सेंटर बोल रहे हो क्या जहाँ पे इलेक्शन होता है? यस, उसको बूथ नहीं बोला जाता, उसको सेंटर बोला जाता है, मतदान केंद्र। बूथ काय बूथ बघा हां, आपली जे यादी असतात त्याच्यामध्ये जे क्रमांक असतात म्हणजे 312, 314, 318 त्याचे प्रत्येकाचे एक एक बूथ असतं. ही जवळ आली पण बरोबर नाही. बूथ म्हणजे यादी, बूथ म्हणजे एक यादी. हा मी बोलली ना, तू जवळ आली पण तुला स्पेसिफाय नाही करता. बूथ म्हणजे यादी. तसं माझ्या प्रभागात 9 याद्या आहेत. मेरे पास 9 बूथ है. 9 बूथला एक सेंटर असतं जिथे जाऊन आपण वोट करतो. एका सेंटरमध्ये, एक सेंटर में 4 रूम रहते हैं. 312 की यादी एक रूम में, 313 की यादी एक रूम में, 314 की एक रूम में, 315 की, यानी 312 का बूथ, 313 का बूथ, 314 का बूथ, 315 का बूथ. तो बूथ लेवल ऑफिसर यानी क्या? वो यादी का ऑफिसर, वो उस यादी का ऑफिसर. थोड़ा सा एक 5 मिनट लेती और थोड़ा सा यादी के बारे में बताई देती हूँ. यादी में क्या होता है? किसके नाम होते हैं? वोटर्स के. एक यादी में कितने नाम होते हैं? एवरेजली 1000. कभी 500 होंगे, कभी 600 होंगे, 800 होंगे, 900 होंगे, 1000 होंगे. एवरेजली 1000. बात समझ में आया? यादी का एक नंबर रहता है 312. हम जिस विधानसभा क्षेत्र में रहते हैं उस विधानसभा क्षेत्र का नंबर क्या है? 133. उसका नाम क्या है?
वसई विधानसभा, व्हेरी गुड। वसई विधानसभा 133 मध्ये आपण राहतो। तो वसई विधानसभा में जो यादी होती है उसको बूथ बोला जाता है। अभी बूथ में क्या होता है, कुछ स्त्रियां होती है, कुछ पुरुष होते हैं, और आजकल थर्ड जेंडर यानी ट्रांसजेंडर जिनके नाम एनरोल हुए हैं बहुत कम मात्रा में वो लोग भी होते हैं। फिर यादी में बूढ़े लोग रहते हैं, यादी में बच्चे भी रहते हैं ना, यादी में बच्चे कभी भी नहीं रहते। जो वोटर 18 साल कंप्लीट किया है वही रहेगा। अभी जब तुमको यादी का अभ्यास करना है तो एक मिनिट नका हा व्हिडिओ नको घेऊ, तर तुम्ही कुठे टाकाल ना की त्यांना माहिती नाही ट्रेनिंग बस झालं म्हणजे तसं कसं तुमच्याकडून नको जायला। तर असंच आपण भेटत राहू। आणि चंदा आणि रश्मी मी तुम्हाला मुलींना खास करून सांगेन की तुम्ही निदान 2 महिन्यातून येता। आता ही मीटिंग मी का लावली, कारण आता आपल्या सगळ्यांचे दिवाळीचे सण येणार। कधी भाऊ महत्त्वाचा, कधी गौराई महत्त्वाची, कधी गणपती महत्त्वाचा, कधी नागोबा, सगळं येणार आणि आपण त्यातच राहणार। आपली भेट नाही होणार, म्हणून ही मीटिंग मी तातडीने लावलेली आहे। तर त्याच्यामुळे गणपती वगैरे झाले की परत पितृपक्ष बायका हा परत आणि भेट मध्ये विधानसभा आपली भेट होणार नाही, म्हणून आजची मीटिंग लावली आहे। पण प्रत्येकाने आता ललिता हेबडे दिसत नाहीत मला, ललिता हेबडे आसोबाच्या कोण महिला आहेत, बापाण्याच्या कोण आहेत, बापाण्याच्या कोणीच नाही आल्या। रश्मी आणि चरणा तू फक्त जुन्नरसाठी नाहीये, रश्मी तू फक्त परेरा नगरसाठी नाहीये। यांना यांची कामं करून द्या। तुम्ही दोघी उठायचं, हायवेच्या पलीकडे जा, देवळीकराकडे जा, त्यांच्याकडे 2-4 महिला आहेत त्या गोळा करा। माझ्या पाटलांच्या घरात 2-4 बायका आहेत त्या गोळा करा। त्या लक्ष्मीकडे महिला आहेत का बघा, सुधीरकडे महिला आहेत का बघा, त्या महाराजकडे महिला आहेत का बघा। तुम्ही फक्त महिलांकडे वाढवायचं काम करा, तुम्ही यांच्यात अडकू नका। त्यांना शाखा संघटक झाल्यात ना, त्यांच्या शाखेची कामं त्याच करतील, त्या विभाग संघटक झाल्यात ना, त्यांच्या विभागाची कामं त्या करतील। प्रत्येक काम तुम्ही करायची आवश्यकता नाही, तर तुम्ही यातच अडकणार, कळलं? थोडं वर या। आणि त्या दोघीच्या नवीन आल्या शिफारस घ्या आणि लवकरात लवकर मला द्या, आपण त्यांना पत्रक देऊन टाकू, कळलं? अंजला आभार मानायचे, आभार मानायचे। सगळ्यांनी बोललं पाहिजे। पुढच्या मीटिंग मध्ये आने वाली दूसरी मीटिंग में और किसी को उठाओ, सबको यहाँ जो बात करने में डर लगता है ना वो निकलना चाहिए। कल को अगर नगर सेवक हो गए तो कैसे बात करोगे? थैंक यू। सर्वांना जय महाराष्ट्र। आवाज येतो? जवळ घे आवाज येतो? हां सर्वांना जय महाराष्ट्र। आज ताईंनी एवढं चांगलं आपल्याला मार्गदर्शन दिले, त्याचं आपण हे करायचं, फक्त पदं घ्यायचे आणि घरी बसायचं असं नसते, कठीण आहे। स्त्रियांना सर्व सांभाळायला लागते, म्हणून सर्व ते घरातलं पण सांभाळायला लागते। आणि आपण पदं घेतली म्हणजे मोठं हे नाही आहे। मी पण अशा परिस्थितीत निवडून आली आहे। हे एकदा मला रिजेक्ट केला पण मी जिद्द सोडली नाही, परत मी ठरवलं की अपक्ष का ना, पण तुम्ही पॅनलमध्ये नाही घेतलं तरी चालेल, पण मी अपक्ष राहणार। आणि साहेबांचं म्हणजे मला एवढं हे आहे की मी साहेबांच्या नावावर उभी राहणार आणि जिंकून येणार। मला एवढा विरोध केला, आपल्या पक्षाच्या माणसांनी पण विरोध केला, पण मी उभी राहिली, जिद्दीने उभी राहिली। का ते सांगतात ही बाहेरची आहे, तिला कोण ओळखत नाही, आपल्याला ओळखतात, कामाने ओळखतात, आपण कामं करतात त्याच्याने ओळखतात। एवढं असं काम म्हणजे असं काम करायचं की घरात पण वेळ द्यायचा आणि गावात पण वेळ द्यायचा, पहिला कुटुंबात वेळ द्यायचा, नंतर मग बाकीची कामं, असं करून मी उभी राहिली।
आणि मी निवडून आली. सर्व सदस्य ते सांग. सगळ्या BJP वाल्याचे 11 सदस्य आणि मी एकटी आणि एकटी लक्ष एकटी एवढी म्हणजे त्यांना एवढं म्हणजे मी बोलत नाही, पण मी त्यांना कामाने असे बोलते की ते मी गेली ना तर ते सांगतात की गप्प राहा, काय बोलू नका, काय विषय असतील ते गपचूप म्हणजे बोलतात. कशाला ते आपण कायद्याने बोलतात म्हणून ते म्हणजे घाबरतात की हा काहीतरी ही हे करेल की आम्ही एकटी आणि ते 11 जण आणि एक त्यांचं सरपंच असं करून पुढे चालू आहे. मेहनत करूनच आपण पुढे जातात आणि कसं प्रत्येक वेळी नाही पॉसिबल, पण तुम्ही पण असं हे करून पुढे जातील अशी मला अपेक्षा आहे. आणि कसं घरातलं काम पण करून तुम्ही जा असं नाही सांगत की हेच काम करा. धन्यवाद. आणि सर्वांचे आभार आलेत, लांबून आलेत, सगळ्यांचे आभार आणि सर्व आता तुम्हाला कोणाला काही बोलायचं आहे, तुमच्या काही तक्रारी येतात की बाबा असं होतं तसं होतं, तर तेही सांगायला का मीटिंग सगळ्यांनी रजिस्टर सही केलं, रजिस्टर या बाजूला दिलं, मग इथे पहिल्या याच्यावर हे मागे दे, नाम लिखो का नंबर लिखो, सही करो. मनुष्य बोल काय पुढे बरं. मला काय म्हणायचं आहे की आपण जसं आपण इलेक्शन येतं मतदान जेव्हा चालू होतं तेव्हाच आपली माणसं बाहेर पडतो हे मला जेव्हापासून मी आता आली आहे शिवसेनेमध्ये तेव्हापासून मला हेच नजरेत आलेलं आहे. तर माझं आपल्या सर्व कार्यकर्त्यांना किंवा सर्व आपल्या पदाधिकाऱ्यांना एवढीच विनंती आहे की आपण जेव्हा इलेक्शन संपतं, जसं आता आपलं मध्यंतरी लोकसभेचं इलेक्शन संपलं, त्यानंतर थोडे दिवस आपण आराम केला, सगळ्यांनी आराम केला, पण आता जेव्हा आपलं नवीन इलेक्शन येणार तेव्हा आपण त्याची तयारी करतोय, पण ते आपलं चुकतंय का? कारण की जनता असते ना, जेव्हा जनतेला कसं काय भेटतं तेव्हा जनता आपल्याकडे ओढून जाते, असं माझं म्हणणं आहे. माझं म्हणणं एवढंच आहे, जनता कशी आपल्याला काय मिळत असेल